कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तनया, अजून जागी आहेस? झोपली नाहीस? वहिनी खूप भूक लागली होती, मी किचन मध्ये काही आहे का बघायला आलेले। पण तुम्ही अजून कशा जाग्या? तुम्ही झोपल्या नाही अजून? भास्कर दादानी तुमचं सेलिब्रेशन सुरू होतं वाटतं। कसलं काय सेलिब्रेशन? रेडी आहेस? उद्याच्या नाश्त्याची तयारी करायला आले मी। तुम्ही ते ठेवा आधी, ठेवा इथे। वहिनी, आपला भास्कर दादा कंपनीचा CEO होणार आहे। भाई पार्टी तो बनतीये। कसली काय पार्टी आणि काय? हे स्ट्रेस घेतात ग खूप, त्यांना खूप टेन्शन येतं। ते दाखवत नसतील पण स्ट्रेस येतो त्यांना। स्ट्रेस? कसला स्ट्रेस? हे बघ, याआधी त्यांनी एवढी मोठी जबाबदारी कधी घेतली नव्हती, पण आता CEO म्हणजे नाही वहिनी, मी समजू शकते। वहिनी, मी एक सांगू का तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ घेणार नसाल तर सांगते। बोल ना अगं, बोल। नाही म्हणजे आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर यू अँड भास्कर दादा। मला खरंच खूप मनापासून आनंद झालाय की दादा आता नेक्स्ट CEO होणार आहे। नाही पण एका अर्थाने बरंच झालं, दादा अखिलला CEO नाही करत आहे। अगं पण अखिल हुशार आहे, छान सांभाळेल आपली कंपनी तो। वहिनी, तो छान सांभाळेलच हो। बरं एका ना थोडं पाणी ओतता का यात? बॅटर थोडं घट्ट झालंय। हां, थोडं द्या बरं अजून। बघ, बस 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 बस। नाही तुम्ही बरोबर म्हणताय, अखिल सांभाळेलच, पण रिस्क आहे ना। म्हणजे? नाही एक सांगू का, ही कंपनी म्हणजे ना आकाश दादाचं बाळ आहे। हे त्यांनी कित्येक वर्ष मेहनत केली आहे, तेव्हा जाऊन एवढं सक्सेस मिळालंय। आणि अखिलला तर एवढा अनुभवही नाहीये। नाही म्हणजे अखिलकडनं एखादी चूक झाली आणि कंपनीचं खूप मोठं नुकसान झालं तर? मी कदाचित बाकीचे सगळे समजूनही घेतील, पण तुम्हाला तर आईंचा राग माहिती आहे ना। ज्याच्याकडून चूक होते आई त्याला कधीच माफ करत नाही। हे तुम्ही वसुंधरा वहिनींच्या बाबतीतही बघितलं ना, अजूनही माफ केलं नाहीये आईने। हे अखिलच्या बाबतीत झालं तर मी अजिबात सहन नाही करू शकणार। अगं पण आकाश भाऊजी आहेत ना तिथे, अखिलला समजून सांगायला सगळं। नाही तो असणारच हो, पण CEO हा CEO असतो। तुम्हाला माहिती काही केवढी मोठी पोस्ट आहे। बापरे, मी तर याची कल्पनाही करू शकत नाही। नाही पण मला विश्वास आहे, भास्कर दादा ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडेल। नाही म्हणजे तो अखिल आणि आकाश दादा एवढा अग्रेसिव्ह नाहीये, पण त्याच्या क्वालिटी आहेत ना। तो छान CEO बनेल। वहिनी, वहिनी, हा, काय झालं? कुठे काय? काही नाही। बॅटर अगदी परफेक्ट झालंय। चला मी जाते झोपायला। गुड नाईट आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स। आई चहा नकोय मला। मला दे। तसं पण ज्यांना आपली किंमत नसते ना, त्यांच्याकरता काही करण्यात अर्थ नाही ग। दे बाई मला। हिंचे टोमणे ऐकण्यापेक्षा तुझा आजच्या चहा बरा। बस अशक्य असत, अशक्यच। हे बघ, हट्ट सोड आणि भानावर ये। आकाशला जाऊन सांग की रिझाईन करायची काही गरज नाही म्हणून। तर त्याला काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी त्रास करून घेतो? काय 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 गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। थँक गॉड दादा तू आलास। बाबाने हे बघ ना सकाळी सकाळी सुरू झालेत। का आता काय झालं आई? हा बाबा, काय तुला काय वाटतं? काय झालं असेल? आज नको, आजचा तर चांगला दिवस आहे। हा
भास्कर दादा सीईओ होणार आहे आज. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही अर्धी अर्धी जबाबदारी का नाही घेऊ शकत? नाही बाबा, कसं आहे ना, मला आईचं मन नाही दुखवायचं आणि वसुंधरा असं कधीच वागणार नाहीये हे सिद्ध सुद्धा करायचं. बाबा, अहो तुम्ही तरी समजून घ्या ना मला. आता तुम्ही मला समजून नाही घेणार तर कोण घेणार? प्लीज. एनिवे चला निघायचं आता. हे पण भास्कर दादा कुठे राहिला? येतोय. हा बघ आला. हा वसुंधरा, आपल्या घरी काहीतरी गोड असेल ना, घेऊन या ना प्लीज. नाही म्हणजे कसं आहे ना, आपण आधी तोंड गोड करूया आणि मग निघूया. बघा तो किती खुश आहे, नाही तर तुम्ही उगीच घरभर बोंबाबोंब करा. मग खुश असणारच मी. माझा मोठा भाऊ सीईओ होणार आहे. अहो वसुंधरा, जा ना लवकर. आकाश, 1 मिनिट थांब. मला काहीतरी बोलायचंय. तर तुला काय झालं? काय दादा, नर्वस फील करतोयस का? मला काल रात्री काही बोलता नाही आलं, पण मी खूप विचार केला. आकाश, मला सीईओ नाही व्हायचं. काय भास्कर, आता हे काय मध्येच? नाही बाबा, 1 सेकंड. दादा काय काय बोलतोयस तू? आकाश, ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला नाही वाटत की मी हे नीट हँडल करू शकेन. असं काय बोलतोयस तू? आकाश, आपण सुरुवातीपासून एकत्र ही कंपनी हँडल केली आहे. तू क्लायंट आणायचे आणि मी पडद्यामागे राहून सगळं सांभाळायचं, अकाउंट्स वगैरे सगळं, आणि असंच होत आलंय. आकाश, मी समजू शकतो की आईचं मन राखण्यासाठी तू रिझाईन करतोयस, पण मला असं वाटतं की तू माझ्याऐवजी अखिलला सीईओ करावं. दादा, हे अखिल लहान आहे रे अजून. अरे आकाश, तू जेव्हा या बिझनेसला सुरुवात केलीस ना, तेव्हा मला सुद्धा हेच वाटत होतं. पण तू माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा हा बिझनेस किती नीट सांभाळलास. आणि अखिल लहान नाही आहे रे, त्याचं लग्न झालंय आणि त्याने जेव्हापासून जॉईन केलंय आपल्याला, तो आपलं काम बघतोय. मला असं वाटतं की अखिल खूप छान पद्धतीने ही कंपनी लीड करू शकतो. आणि वेळ पडेल ना, तेव्हा तो ॲग्रेसिव्ह पण होऊ शकतो, जे मी नाही होऊ शकत. आणि त्याला काही लागलं तर आपण दोघं आहोतच की गाईड करायला. काय तुम्ही कशाला हसताय? तुझ्यावर असतोय. पाहिलंस का भावाभावांमधलं प्रेम? मग चांगलं आहे की वाईट काय त्याच्यामध्ये? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आकाशने मालक राहू नये, बस. दोघांपैकी कोणीही काही केलं तरी चालेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.